उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एका कार्यक्रमामध्ये, कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र आल्याचं आपण पाहतोय। तर हे तर विशेष आहेच, मात्र या कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे थेट मातोश्रीवर गेलेले आहेत, जे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची चर्चा करतायत। महत्त्वाचं म्हणजे हे दोनच बंधू त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या ज्या पत्नी आहेत त्या वेगळ्या गाडीत गेलेले आहेत आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर त्या संदर्भात त्यांच्यामध्ये काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर आपण पाहिलं दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली होती असं म्हणायला हरकत नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्रालाच प्रश्न पडला होता की दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हे युतीची घोषणा करतील का। तर त्यावेळेला या क्षणाला आपल्यासोबत शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। किशोरीजी, आपलं अतिशय मनापासून स्वागत आहे साम टीव्हीमध्ये। आपण पाहतोय एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत, मात्र या कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे मातोश्रीमध्ये दाखल झालेत आणि ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे आणि काय विषय असू शकतो? हे मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे आणि आनंद वाटतो लोकांना हे बघून। आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र लढतील, कारण कालच्या दसऱ्या मेळाव्याला उद्धवजींनी सांगितलंय आम्ही जे आलो ते एकत्र येण्यासाठीच एकत्र आले, त्यामुळे त्याच्यात काय नाही। आणि आज तर अख्खं कुटुंब तसेच आमचे काही नेते वगैरे दिसत आहेत एकत्र। किशोरीजी, आपण पाहिलं खरं तर दसरा मेळाव्याच्या आधीच संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती की उद्धव ठाकरे कुठेतरी युतीची घोषणा करतात का, राज ठाकरे यांच्यासोबत आता पुढच्या निवडणुका मी एकत्रच लढणार आहे असं काही घोषणा ते करतात का। आणि तशी काहीशी घोषणा त्यांनी केली देखील, मात्र ऑफिशियल शिक्कामोर्तब अजून झालेला नाहीये। आजच्या या भेटीनंतर या दोघी बंधूंकडून काही शिक्कामोर्तब होऊ शकतं का की पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतील त्या आम्ही दोघं बंधू एकत्र लढणार आहे याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं? जाऊया आपण आता वर्तमानात जाऊया आणि वर्तमान जे चांगलं दिसतंय ते भविष्य नक्की चांगलं असणार। नक्कीच किशोरीजी, आपण पाहिलं नेहमीच खरं तर ठाकरे बंधू या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये भेटत असतात। आज देखील संजय राऊतांचा एक कौटुंबिक सोहळा पार पडलेला आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत। खरं तर आता आश्चर्य वाटून घेण्यासारखं काही नाही आहे, कारण गेल्या 3 महिन्यापासून आपण या बंधूंना नेहमीच एकत्र येताना पाहतोय। तुमची भावना काय आहे, तुमची प्रतिक्रिया काय, तुम्हाला काय वाटतं, काय फ्युचर असावं? कारण दोन्ही भाऊ आज एका मराठी मुद्द्यावरून का होईना पण एकत्र आलेले आहेत आणि ते तसेच एकत्र राहतील। आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला, मुंबईच्या जनतेला आनंद होतोय। नक्कीच आजच्या या भेटीनंतर, बैठकीनंतर तरी काहीतरी ऑफिशियल घोषणा होते का ठाकरे बंधूंकडून, याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान किशोरीजी, तुम्ही साम टीव्हीशी जोडला गेलात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।